नमस्कार, रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पाहतोय शिमला मिरची आणि बटाट्यापासून अगदी चवदार खमंग, जे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल। तर ही भाजी अगदी झटपट अशी होते सकाळच्या गडबडीत। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथं आपण कढई गरम झाली की 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे। आता इथं एक कांदा आणि एक टोमॅटो असा छान कट करून घ्यायचा आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकली आहे फोडणीसाठी, तुमच्या आवडीनुसार काहीही टाकू शकता। आता अगोदर आपल्याला बटाटा परतून घ्यायचा आहे का, तर बटाटा शिजायला थोडासा वेळ लागतो। स्टेप बाय स्टेप व्यवस्थित जर टाकलं तर आपल्या भाजीची चवसुद्धा वाढते आणि खमंगसुद्धा होते। आता फास्ट गॅसवरच आपल्याला इथं बटाटा परतून घ्यायचा आहे। तर बटाटा अगोदर परतलं की शिमला मिरची परतायला वेळ लागत नाही। तर जेव्हा आपल्याला कुठली वस्तू परतायची आहे तेव्हा त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि फास्ट गॅसवरती परतून घ्यायचे, म्हणजे शिजण्याची प्रोसेस होत नाही तर परतण्याची होते। जर का लो फ्लेम तुम्ही ठेवली तर ह्या वस्तूला किंवा ह्या पदार्थाला पाणी सुटतं आणि मग ते लवकर असं परतले जात नाही। त्यामुळे फास्ट गॅस केला की त्यामध्ये पाणी सुटत नाही आणि व्यवस्थित असं झटपटसुद्धा होते सकाळच्या गडबडीमध्ये। आता इथं बघा, तेलामध्ये बटाटा टाकलं की आपण मोठा गॅस केला आहे आणि सतत ह्याला हलवत राहून छान असं बटाटा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण चुटकीभर हळदी पावडर टाकलेली आहे। हळदी पावडरनं आणि मिठाने बटाट्याला चव छान येते। का तर इथं आपण एक थेंबसुद्धा पाणी वापरणार नाहीत, फक्त वाफेवर ही भाजी बनवणार आहोत। तर इथं ही भाजी तुम्ही डब्यासाठी बनवू शकता किंवा सकाळच्या गडबडीच्या वेळेस नाश्त्यासाठी सुद्धा। आता बऱ्याचशा आपल्या घरातले लहान किंवा मोठे असतात, त्यांना गरम गरम चपाती आणि गरम गरम भाजी खायला आवडते, जेणेकरून चहा बिस्किट किंवा दुसरं काही खात नाहीत। तर आता इथं 7 ते 8 लसणच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, त्याही तेलामध्ये टाकून घेतल्यात, म्हणजे लसण छान तेलामध्ये परतला जातो, नंतर कच्चा वगैरे राहत नाही किंवा त्याचा जास्त वास येत नाही। आता इथं बटाटा छान परतून झालं की कांदा टाकून घ्यायचा आहे। कांद्याला सुद्धा थोडासा वेळ लागतो टमाटरपेक्षा जास्त, म्हणजे परतण्यासाठी। तर इथं बारीक असा कांदा कट करून घ्यायचा आणि मोठाच गॅसवर हे बटाटा जसं परतलं तसं याच्यामध्ये हे परतून घ्यायचं आहे। आता हे स्टेप बाय स्टेप का टाकायचं, तर आपण कांदा टाकला तर नंतर बटाटे शिजायला खूप वेळ लागेल किंवा त्यामध्ये पाणी घालावं लागेल। तर सकाळच्या गडबडीमध्ये ना, एकतर आपल्या मैत्रिणींना खूप सारे कामं असतात आणि जेव्हा आपण एखादे पदार्थ बनवतो तेव्हा सगळं मॅनेज करत करत आपण ते बनवतो, त्यामुळे पटकन कसं होईल आणि चवदार कसं होईल हे आपण पाहतो किंवा प्रत्येक मैत्रीण पाहते। आता कांदा सुद्धा थोडासा नरम झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये ना शिमला मिरची टाकून घेऊया। शिमला मिरची पण आपल्याला फास्ट गॅसवरच ही याच्यामध्ये टाकून परतून घ्यायची आहे। जर का बारीक गॅस केला तर मग पाणी सुटलं की ह्या भाजीला बिलकुल चव लागत नाही। असंही शिमला मिरचीला जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी, त्यामुळे आपण लास्टला टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला टमाटर टाकायचं आहे। आता टमाटर लास्टला का टाकायचं, थोडंसं कच्चं जरी राहिलं ना तर काही हरकत नाही, आपण कच्चंसुद्धा सलाडमध्ये वगैरे खातो किंवा जर का तुम्हाला नसेल टाकायचं तरीही काही हरकत नाही। तर ही शिमला मिरची टाकल्यानंतर इथं आपण थोडीशी कोथिंबीर आणि कट करून घेतलेला टमाटर टाकायचा आहे, म्हणजे शिमला मिरची आणि टमाटर सोबत छान परतल्या जाईल। मोठ्या गॅसवर हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली भाजी झटपट होईल। तर हे बघा, अगदी छान असं आता थोडीशी जाड बुडाची कढई घ्यायची आहे। एक तर लोखंडाची घ्या किंवा अशी जुनी कढई असते ना ॲल्युमिनियमची, ती वापरली तरी चालतं। आता हे थोडंसं झाकून ठेवूया। झाकून ठेवलं ना वाफेमुळे थोडंसं नरम असं होते, शिमला मिरची असेल किंवा बटाटा असेल। परत 5 मिनिटानंतर मी काढून घेतले, का तर 5 मिनिटच वाफमध्ये राहतं, जर का जास्त वेळ ठेवलं तर मग खाली बुडाला लागू शकतं। का तर इथे मी लोखंडाची कढई घेतलेली नाही, त्यामुळे झाकून ठेवलं की त्याच्या वाफेवरती शिजले जातं। 5 मिनिट ठेवल्याच्या नंतर परत याला 1-2 मिनिट हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तर कुठलीही भाजी करताना धने आणि जिरे पावडर असणं गरजेचं आहे, त्यामुळे भाजीला चव छान येते आणि त्याचे खूप सारे फायदे आहेत। तर इथं धने जिरे पावडर आपण याच्यामध्ये 1 चमचा टाकून घेतलेली आहे, फुल भरून 1 चमचा टाकायचे आहे। का तर इथं आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे बिलकुल टाकणार नाही आहोत, तरीही आपली भाजी एकदम परफेक्ट आणि चवदार अशी होणार आहे। याच्यामध्ये 1 चुटकीभर हिंग टाकून घेतलेला आहे। परत याच्यामध्ये आपण चुटकीभर हळदी पावडर टाकून घेऊया। अगोदर पण टाकली होती आपण, तर थोडेसे कमी वाटते त्यामुळे टाकले, आणि 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे। तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त टाकून घेऊ शकता। आता सगळ्याच घरामध्ये तिखट, मीठ किंवा हे सगळं साहित्य सेमच असतं, पण आपण त्याला फोडणी कसं देतो किंवा ते साहित्य कशाप्रकारे टाकतो याच्यावर सुद्धा त्या पदार्थाची चव ठरते।
तर आता हे सर्व टाकून घेतल्यानंतर मोठा गॅस करून छान असं हे परतून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, जे मसाले आपण टाकलेले आहेत ते पण छान याला कोट होतात आणि भाजीला पूर्ण एकजीवपणा येतो. आणि फास्ट गॅस केल्यामुळे ना याला पाणी जास्त सुटत नाही. का तर आपल्याला इथं डब्यासाठी सुकी भाजी बनवायची आहे. तर हीच भाजी टाकून तुम्ही थंड झाल्यानंतर याचा पराठासुद्धा करून मुलांना देऊ शकता. म्हणजे जसं की आपण बटाट्याचा पराठा करतो तशाच प्रकारे थोडंसं मॅश करून घालून मुलांना डब्याला दिलं तरी खूप आवडीने खातात. का तर बरेचसे छोटे मुलं ना अशा भाज्या खात नाहीत. त्यामुळे त्यांना असं थोडंसं मॅश करून तुम्ही पराठ्यात घालून सुद्धा देऊ शकता. थोडंसं जाडसर पराठा करायचा. आता ही भाजी आपली तयार झाली आहे. 5 मिनिट झाकून ठेवल्याच्या नंतर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर ही भाजी दिसताक्षणी दिसायला सुद्धा सुरेख दिसते आणि खायला सुद्धा तितकीच खमंग आणि चवदार झाली. जर का तुम्हाला याच्यामध्ये मॅगी मसाला ॲड करायचा असेल तरीही चालतं. पण आपण एवढे सगळे जिन्नस टाकले त्यामुळे मॅगी मसाला नाही जरी टाकला ना तितकीच खमंग आणि चवदार ही भाजी झालेली आहे. पण लहान मुलं मॅगी मसाला टाकला ना तर आवडीनं खातात. त्यामुळे तुम्ही टाकू शकता. थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. तर ही भाजी तुम्ही तर आजची शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. बाय बाय अँड टेक केअर.